17 ऑगस्टची नागपंचमी दोन पॉवरफुल शुभयोगात होणार आहे. 5 राशींचं भाग्य चमकणार. पैसा, नोकरी, प्रेमात जबरदस्त या राशींना लाभ मिळणार. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी. ज्योतिषशास्त्रानुसार यावर्षी नागपंचमीच्या निमित्ताने दोन शुभ योगायोग घडत आहेत, ज्यामुळे 5 राशींना नवीन करिअरच्या संधी आणि मान सन्मान मिळण्याची देखील शक्यता आहे. आता वैदिक पंचांगानुसार जाणून घेतलं तर 17 ऑगस्टचा दिवस हा अत्यंत खास असणार आहे, कारण या दिवशी श्रावण मासातील पहिला सण म्हणजे नागपंचमी येत आहे. यंदा हा सण दोन शुभयोगात साजरा होणार आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने पाहायचंच झालं तर हा दिवस 5 राशींसाठी अत्यंत भाग्यशाली ठरण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया त्या दिवशी कोणते शुभयोग हे जुळून येणार आहेत आणि कोणत्या राशींसाठी हा दिवस फायदेशीर असणार आहे. नागपंचमीच्या निमित्ताने दोन शुभयोग निर्माण होत आहेत आणि 5 राशी आहेत भाग्यशाली ज्या ठरणार आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार नागपंचमी 17 ऑगस्ट 2026 रोजी आहे. यावर्षी नागपंचमीच्या निमित्ताने दोन शुभ योगायोग देखील घडत आहे. हा दिवस श्रावण महिन्याच्या 3ऱ्या सोमवारी येतो. यामुळे या सणाचे महत्त्व या अनेक पटीने वाढताना आपण पाहत आहे. नागपंचमी श्रावण महिन्याच्या सोमवारी येत असल्यामुळे भगवान शिव आणि त्यांचे प्रमुख दैवत सर्पदेव या दोघांचीही विशेष पूजा केली जाईल. तसंच या दिवशी सूर्य स्वतःच्या राशीत प्रवेश करेल. पंचांगानुसार सूर्य 17 ऑगस्ट रोजी सकाळी 8:30 वाजता सिंह राशीत प्रवेश करेल आणि 17 सप्टेंबर पर्यंत पूर्ण महिनाभर सिंह राशीत राहील. हे शुभयोग सर्व राशींवर परिणाम करतील आणि काहींसाठी विशेष खास ठरतील. या भाग्यवान राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया, ज्या संपत्ती, प्रगती आणि आनंद आणण्याची शक्यता आहे. यंदा पहिला श्रावण सोमवार नागपंचमीला अद्भुत योगायोग. आता महाराष्ट्रातील पंचांगानुसार 2026 मध्ये श्रावण महिना हा 13 ऑगस्ट पासून सुरू झालेला आहे आणि यासोबतच पहिला श्रावणी सोमवार हा 17 ऑगस्ट 2026 रोजी आहे आणि विशेष म्हणजे याच दिवशी नागपंचमी देखील आहे. मराठी पंचांगात 17 ऑगस्टला श्रावण हा शुक्ल पंचमीला श्रावणी सोमवार शिवपूजन आणि नागपंचमी अशी देखील या दोघं तिथींची नोंद आहे. नागपंचमी तिथी आणि पूजा मुहूर्त. पंचांगानुसार यावर्षी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाची पंचमी तिथी म्हणजेच 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4:52 सुरू होईल आणि ही तिथी 17 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5:01 राहणार आहे. त्यामुळे उदय तिथीनुसार यावर्षी नागपंचमीचा सण 17 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. पंचांगानुसार नागपंचमी पूजा मुहूर्त हा सकाळी 5:51 ते 8:29 राहणार आहे. मेष राशी. ज्योतिषशास्त्रानुसार नागपंचमीच्या दिवशी सूर्याचं हे संक्रमण मेष राशीच्या लोकांची कार्यक्षमता वाढवू शकतं. तुम्ही नेतृत्वाची भूमिका बजावाल, तुमच्या कामाला मान्यता मिळेल, तुमचं प्रेम जीवनही चांगलं राहील आणि तुमच्या कुटुंबात मात्र आनंदाचं आणि सकारात्मक वातावरण तुम्हाला पाहायला मिळेल. कर्क राशी. ज्योतिषशास्त्रानुसार नागपंचमीच्या दिवशी गुरु कर्क राशीत भ्रमण करत आहे आणि सूर्य देखील कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करणार आहे. हे संक्रमण कर्क राशीच्या लोकांना आर्थिक लाभ मिळवून देऊ शकतं. तुमची बँक शिल्लक वाढू शकते. गुंतवणुकीसाठी देखील हा काळ चांगला आहे. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही कठीण कामही सहजपणे पूर्ण करू शकाल. आता यानंतर आहे सिंह राशी. ज्योतिषशास्त्रानुसार नागपंचमी त्या दिवशी सूर्याचं हे संक्रमण सिंह राशीच्या लोकांसाठी मात्र विशेष राहणार आहे, कारण सूर्य हा सिंह राशीचा स्वामी ग्रह आहे आणि त्याचं स्वतःच्या राशीत प्रवेश करणं ही एक मोठी ज्योतिषीय घटना आहे. सूर्य 1 वर्षानंतर सिंह राशीत प्रवेश करत आहे आणि या काळात तुम्हाला करिअरच्या नवनवीन संधी मिळतील आणि तुमचं आरोग्य देखील सुधारणार आहे. यानंतर तुळ. ज्योतिषशास्त्रानुसार नागपंचमीच्या दिवशी सूर्याच्या संक्रमणामुळे तुळ राशीचे नेटवर्क मजबूत होईल. तुम्हाला मोठं यश किंवा कामगिरी मिळू शकते. तुम्ही उच्च पदावरील व्यक्तींशी संबंध प्रस्थापित कराल. सांघिक कार्य फायदेशीर ठरेल. हा काळ तुमच्या करिअरमध्ये एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. तुम्ही ज्या ध्येयांवर बऱ्याच काळापासून काम करत आहात ती साध्य करण्याच्या योग्य मार्गावर तुम्ही आता चालणार आहात. धनुराशी. ज्योतिषशास्त्रानुसार नागपंचमीच्या दिवशी सूर्याचं जे संक्रमण आहे ते धनुराशीच्या व्यक्तींसाठी करिअरमध्ये फार मोठे बदल घडवून आणू शकतं. तुमचे प्रयत्न आता 100% यशस्वी होतील. तुम्ही किती प्रयत्न करता हे मात्र तुमच्यावर अवलंबून आहे. सकारात्मक विचार करा आणि पुढे चालत राहा.
आव्हानं तुमच्या जीवनात येतील, पण ते तुमच्या मार्गात अडथळा ठरणार नाही याची काळजी घ्या. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी त्यांच्या पसंतीच्या संस्थेत प्रवेश देखील मिळू शकतो. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.